आज आपण बघतोय संपूर्ण देशामध्ये कुटुंब संस्था ही थोडीशी प्रॉब्लेममध्ये आलेली आहे। कारण आज बघितलं तर आपले जे घटस्फोटाचं जो प्रमाण आहे ते वाढत चाललंय। कुठल्याही कुटुंबामध्ये सुख म्हणून नावाची चीजच नाही। सगळीकडे भांडणं, भावाभावामध्ये भांडणं, नवरा बायकोमध्ये, सासू सुनामध्ये। त्यामुळे खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगायचं कसं हे शहाणपण सद्गुरू श्री वामनराव पै आपल्या जीवनविद्येने सांगत असतात। म्हणून जीवनविद्या आपल्याला प्रपंचामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं हे शिकवते, जेणेकरून खऱ्या अर्थाने कौटुंबिक सौख्य आपल्याला मिळू शकतं। आता हाच एपिसोड तुम्ही बघा। आता एखादी मुलगी आपल्या घरामध्ये येते, बरोबर, सून म्हणून आपण तिला आणतो। आता ती सगळं सोडून म्हणजे 20 ते 25 वर्ष आपल्या आईवडिलांबरोबर भावा बहिणीबरोबर राहते। ते सगळ्या सोडून तुमच्या कुटुंबामध्ये येते, सगळ्या तिच्या आवडीनिवडी बदलायचा प्रयत्न करते, तुमची लाईफस्टाईलला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते। एवढं मोठा त्याग ती मुलगी करते आहे, तर त्या मुलीला आपल्या फॅमिलीमध्ये कसं सामावून घेता येईल, आपल्या कुटुंबामध्ये तिला कसं सामावून घेता येईल, हा प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहिजे। घरातल्या प्रत्येकाचा, फक्त नवऱ्याचा नाही, पण सासूचा, सुनेचा, दिरांचा, भावजांचा, सगळ्यांचा हा दृष्टिकोन पाहिजे। एक मुलगी घरामध्ये आल्यानंतर तिला वेळ लागणार ना। तिच्या आवडीनिवडी वेगळ्या, तुमच्या आवडीनिवडी वेगळ्या। 25 वर्ष ती वेगळ्या कुटुंबात राहिलेली आहे, वेगळ्या वातावरणात राहिलेली आहे। त्यामुळे तिला जरा वेळ देणं खूप गरजेचं आहे ना। तिला समजा जेवण करण्याची सवय नसेल तर तिला गोडी गुलाबीने आपण तिला सांगायला पाहिजे। थोडक्यात काय, तिला आपल्याकडे सामावून घेणं गरजेचं आहे। कारण पहिलं कारण म्हणजे ती तुमच्या मुलाची बायको आहे, मुलाचं सुख आहे हे लक्षात ठेवा। ती मुलगी म्हणजे तुमच्या मुलाचं सुख आहे। पुन्हा तिच्यापासून होणारी मुलं ही तुमची नातवंड आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे तिला सुखाने ठेवणं, तिला आनंदात ठेवणं तर पहिलं कर्तव्य असलं पाहिजे। मग आज चुका कोणाच्या हातून होत नाहीत का? तिच्या हातून पण होणार, तुमच्या हातून पण होत असतात। पण चुका झाल्यानंतर त्याचा बाऊ करायचा, त्याचा इश्यू करायचा, की तिला समजावून सांगून तिला चांगल्या भाषेत सांगता येतं ना कुठली गोष्ट। आताच बघा या एपिसोडमध्ये एखादी आमटी अळणी झाली, मोठं काय आकाश कोसळलं नाही ना। आणि तिच्या आईवडिलांचा उद्धार करणं हे सगळ्यात वाईट, लक्षात ठेवा। कारण तुमच्या मुलाला आईवडील जेवढे महत्त्वाचे तेवढे त्या मुलीला तिचे आईवडील पण महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे। कळलं की नाही? तिच्या आईवडिलांना तिला मान दिलाच पाहिजे। तुम्ही जेव्हा लग्न करून मुलगी आणता तेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात, हे समजून घ्या ना। आणि त्याच्यासाठी तिच्या आईवडिलांचा सन्मान राखणं हे तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर तिच्या आईवडिलांना सन्मान दिला तर ती पण तुम्हाला सन्मान देईल, लक्षात ठेवायचं। आणि अशा रीतीने एक कौटुंबिक सौख्य म्हणतात ना ते निर्माण होईल। घरामध्ये सुख, आनंद, शांती लाभेल। याच्या जागा आणि कुठलं सुख आहे सांगा? पैशाने मिळणार नाही या गोष्टी। पैसा किती घरामध्ये असला तरी सुख तुम्हाला मिळणार नाही। सुख मिळण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे शहाणपण। आणि हे शहाणपण जीवनविद्या देत असते। म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं की कुठली मुलगी घरामध्ये आल्यानंतर तिला वेळ दिला पाहिजे, आपल्या घरामध्ये सामावून घेतलं पाहिजे, तिची आवड निवड सुद्धा बघितली पाहिजे, तिच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तिची जी कौशल्य आहे, तिला काही हॉबीज असतील त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे। थोडक्यात काय, स्त्री सन्मान सद्गुरू शिकवतात। काय शिकवतात? स्त्री सन्मान। म्हणून ती एक मुलगी आपल्या घरामध्ये आल्यानंतर तिला योग्य तो सन्मान देणं हे घरातील प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि हे जर तुम्ही केलं तर आज जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे तुमच्या घरामध्ये कधीच होणार नाही, लक्षात ठेवा, कधीच होणार नाही। आणि घरामध्ये खऱ्या अर्थाने सुख शांती लाभेल। तेव्हा तुम्हीच ठरवा, तुमच्या घरामध्ये सुख पाहिजे की घरामध्ये भांडणं, तंटे, दुःख पाहिजे, हे तुम्हीच ठरवायचं असतं। म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार।